गरीब विडी कामगारांवर अन्याय, न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ। अहिल्यानगरमधील पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या 220 सभासदांच्या घरांच्या जागेचा बेकायदेशीर व्यवहार करून कोट्यावधींचा घोटाळा केल्याप्रकरणी माजी नगरसेवक मनोज लक्ष्मण दुल्लम व त्यांच्या साथीदारांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली। शहराच्या मध्यवर्ती भागातील सुमारे 1 हेक्टर 20 आर अंदाजे 7,50,00,000 रुपये किमतीची जागा अवघ्या 42,90,000 रुपयांना विकण्याचा प्रयत्न करून गरीब कष्टकरी विडी कामगारांना बेघर करण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी 19 जून 2023 रोजी आणि पुन्हा दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी व स्पष्ट आदेश देऊनही आजपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही। त्यामुळे संतप्त सभासद रस्त्यावर उतरले आहेत। राजकीय दबावामुळे कारवाई टाळली जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। कुटुंबासह उपोषणाला बसलेले विडी कामगार एकच मागणी करत आहे, दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करा, आम्हाला न्याय द्या। या उपोषणात मोठ्या संख्येने विडी कामगार आणि महिला सभासद सहभागी झाले आहेत। या ठिकाणी आमरण उपोषणासाठी गरीब विडी कामगारांच्या सर्व इथं माता भगिनी आणि माझे पितृतुल्य असतील, बंधू असतील, या ठिकाणी बसलेले आहेत। खऱ्या अर्थाने पाहतोय की समाजामध्ये समाजकंटक याला कोणतीही जात भेद काही नसतो आणि याला कोणताही पक्षभिक्ष काही नसतो। हा राजकीय किंवा कोणत्याही विषयाच्या पाठीमागे उभा राहून या ठिकाणी शासन त्यांना पाठीशी घालणार नाही। या सर्वांसाठी आमचे माननीय राज्यमंत्री जी योगेशजी कदम आहे, ज्यांच्याकडे आपला अहिल्यानगर जिल्हा आहे, मी यांची सर्वांची बाजू त्या ठिकाणी लवकरात लवकर मांडणार आहे। त्वरित म्हणजे आज किंवा उद्याच मुंबईला जाणार आहे, त्या ठिकाणी मांडणार आहे। खऱ्या अर्थाने पाहतोय की हे गोरगरीब विडी कामगार खऱ्या अर्थाने पाहिले की कष्टकरू समाज यांनी 1-1 रुपया गोळा करून कष्टाचं चीज करून त्या ठिकाणी प्लॉट घेतले आणि आज त्या प्लॉटचे करोडो रुपये झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याच एखाद्या समाज बांधवांनी आपल्याला त्या ठिकाणी फसवावं, ही सगळ्यात मोठी लाजिरवाणी बाब या ठिकाणी घडलेली आहे। आणि तरीही पोलीस प्रशासन आपण या ठिकाणी पाहतोय की कोणताही या ठिकाणी त्यांचा गुन्हा दाखल करून घेत नाही। पहिले गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे, नंतर तपास केला पाहिजे। त्या तपासामध्ये जे काही उघड होईल त्यामध्ये सर्व या ठिकाणी समाज असेल, सर्व असतील, या ठिकाणी सामोरं जाण्यासाठी तयार आहेत। आज आपण पाहतोय की येऊ घातलेल्या निवडणुका, या निवडणुकांमध्ये जर अशा पद्धतीने या गोरगरीब लोकांचं जर हे होत असेल तर काय तुम्ही कोणापाशी मतदान मागायला जाणार? काय तुम्ही गोरगरिबांना न्याय देणार? जो गोरगरिबांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही तर तुम्ही काय करू शकतात? मी कोणत्याही पक्षावर या ठिकाणी टीका टिप्पणी करणार नाही, कारण हा पक्षीय विषयच नाहीये, हा या लोकांचा वैयक्तिक विषय। आणि ज्या कोणी यांच्या बाबतीत जे काही केलेलं आहे यांच्या विरुद्ध आम्ही शिवसेना कायम गोरगरिबांच्या पाठीशी राहिलेलो आहे आणि शिवसेनेतर्फे यांना सर्वांना आमचा पाठिंबा आहे। नमस्कार, माझं नाव अनिता गुंडू। मी ह्या जागे म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनी त्या काळामध्ये घेतलेलं 1985 सालमध्ये घेतलेलं आहे। आम्ही तेव्हापासून फक्त जागेला रस्ता हवा होता आम्हाला एंट्री करण्यासाठी, त्याच्यासाठी आम्ही गेले 40 वर्ष झाले आम्ही त्या जागेला टाइम देतोय, पण कधी भेटलं नाही। तर चिट्ट्या सर आणि दुलम भाऊ यांनी बोलले होते की आम्ही तुम्हाला जागा करून देऊ, तुम्ही आम्हाला हे द्या, त्याच्याशिवाय मला काय करता येणार नाही असं म्हटले। आणि त्यांनी काय केलं माहित नाही, पण परस्पर त्यांनी जागा तो विकलाय। तर आम्हाला आता असं म्हणणं आहे की आम्ही 2 वर्षापासून इतकं फिरतो, कोणी आमचं दखल घेतलेलं नाहीये। आम्ही आज दखल घेऊ राहिले सगळेजण, पण आम्ही जेव्हा गेलो कोणाच्या दारात कोणी काही दखल घेतली नाहीये आमची। तर आमचे इतकंच मान्य आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि 7 खत रद्द व्हायला पाहिजे, जेणेकरून आमची जागा आम्हाला भेटला पाहिजे। इतकाच आमचा मुद्दा आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट राजू भास्कर गाली। पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्था 1985 साली स्थापन झालेल्या संस्थेचं आज रोजी आम्ही सर्व सभासद पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहे। याचं कारण या संस्थेचे जे मुख्य प्रवर्तक होते अंबादास रामचंद्र चिट्ट्याल आणि प्रवर्तक मनोज लक्ष्मण दुलम यांनी आमच्या संस्थेची जी मिळकत होती ती सर्व मिळकत 3 एकर अर्जुन रघुनाथ शिंदे, सौरभ अर्जुन शिंदे, देवीदास शाळीग्राम ठाणगे,
साळुंके आणि मनोज निवृत्ती लांडे या लोकांना बेकायदेशीरित्या साठे खात्याने लिहून दिलेली आहे. जी प्रॉपर्टी आज रोजी काही कोट्यवधी रुपयांची, त्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीचा आज 42,90,000 रुपयाला यांनी साठेकत करून ज्यापैकी 24 लाख रुपये यांनी स्वीकारलेले आहेत. हे साठेकत करताना त्यांनी सोसायटीच्या सभासदांची या साठेखात्याला मंजुरी आहे आणि या त्यांच्या कन्सेंटनी, त्यांच्या संमतीने हे सगळं ठराव झालेला आहे आणि ही प्रॉपर्टी विकण्यासाठी सोसायटीच्या सभासदांनी मंजुरी दिलेली असं त्यांनी बोगस ठराव या साठेखात्याचा दस्त लावलेला आहे. वास्तविक पाहता सोसायटीचे सर्व सभासदांनी कधीही या मिळकत विक्रीला कन्सेंट दिलेली नाही किंवा संमती दिली नाही, असं कोणत्याही प्रकारचा ठराव झालेला नाही, प्रोसिडिंग झालेली नाही. ही सर्व बाब यांना माहिती असताना देखील त्यांनी बोगस ठरावाच्या आधारे जी साठेकत केलेली आहे त्या साठेकत हा बोगस आहे आणि ह्या चीफ प्रमोटरने आणि प्रमोटरने आम्हाला फसवून ती मिळकत बाहेरच्या व्यक्तींबरोबर त्याचा व्यवहार करून सौदा करून ते साठेकत केलेले आणि ही जी फसवणूक झालेली आहे आमची, या फसवणुकीच्या संदर्भात या चीफ प्रमोटर आणि प्रमोटरच्या विरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल व्हावे म्हणून आम्ही 19/7/2023 रोजी पोलीस अधीक्षक साहेब यांना अर्ज दिला होता. गेले 2 वर्षापासून कोणत्या प्रकारची याच्यावर कारवाई झालेली नाही. 2 वर्षापासून आम्ही याचा वेळोवेळी पाठपुरावा घेतोय. 2 वर्षापासून या अर्जावर कारवाई न होण्याचं कारण असं आहे की हा जो मनोज लक्ष्मण दुलम आहे हा एका राजकीय पक्षाचा नगरसेवक आहे आणि हा राजकीय पक्षाच्या आड लपून हा माणूस स्वतःवर गुन्हा दाखल करून घेण्याकामी टाळाटाळ करतोय. पोलीस प्रशासन देखील किंवा राजकीय पक्षाचा ते पदाधिकारी असल्यामुळे गुन्हा दाखल करण्याकामी टाळाटाळ करते. 2 वर्षापासून आमच्या गोरगरीब बीडी कामगार लोकांवरती अन्याय होऊ राहिला. 2 वर्षापासून आम्ही ह्या आमच्या प्लॉटसाठी जे आमचं भांडण चालू आहे त्या भांडणाला कोणत्या प्रकारचं यश येऊ नाही राहिले याचं कारण फक्त राजकीय पक्ष आहे आणि राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे आमच्यावर अन्याय होऊ राहिला. तरी पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की कोणत्याही प्रकारचे राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी आमच्यासारख्या गोरगरीब आणि विडी विणकामगार लोकांच्या न्याय हक्कांसाठी ह्या दोषींवरती, जे गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवरती तात्काळ गुन्हे दाखल करावे एवढ्या मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल करावे ही आमची विनंती आहे. धन्यवाद.